नमस्कार, जेएम न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत। आपण पाहत आहात जेएम न्यूज। जाणूया आजच्या ठळक घडामोडी। या आजच्या सभेला संबोधित करण्यासाठी आलेले खासदार अमोल कोल्हे, सांगलीचे खासदार विशालदादा पाटील आणि ज्यांची लोकसभेतली मुलुक मैदान तोप आज जी आपण ऐकणार आहोत ते खासदार इम्रान प्रतापगडी, या महाविकास आघाडीचे सर्वच या विचारमंचावर उपस्थित असणारे सर्वच मान्यवर आणि या निमित्तानं उपस्थित असणारे वडीलधारी मंडळी, युवक मित्रमंडळी, मी जास्त वेळ घेणार नाही, परत मी बोलणार आहे। पण या निमित्तानं मी तुम्हाला ज्या पद्धतीने गेल्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये आज जे काही काम केलं, ज्या काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून केलं, ज्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून केलं, त्या कामाच्या जोरावर आज मी तुम्हाला या निमित्तानं मी मत मागायला लावलेलं। आज तसं बघायला गेलं तर प्रत्यक्षात फक्त मला 3 वर्षच कामाची संधी मिळाली, कारण 2 वर्ष कोरोनात गेलेले हे आपल्या सगळ्यांना माहिती। पण कोरोनात सुद्धा काम करत असताना या जत तालुक्यातील सर्वसामान्य लोकांना न्याय मिळण्यासाठी आरोग्याची व्यवस्था चांगल्या पद्धतीने सक्षम केली। आज या निमित्तानं या विचारमंचावर उपस्थित असणारे आमचे प्रकाश जमदाडे साहेब, ज्याने आज भाजप सोडून आज या निमित्तानं आपल्याबरोबर एक चांगल्या विचारानं आज या निमित्तानं आपल्या स्टेजवर आलेले आहेत, त्यांनी आपल्याला पाठिंबा दिलेला आहे, त्यांचा मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो। पण धन्यवाद देत असताना एकीकडे बीजेपीनं, जातीवादी पक्षानं ज्या पद्धतीने या जत तालुक्यात जवळजवळ 3 उमेदवार आज आयात करून लादलेले आहेत, हे सुद्धा या जत तालुक्यातल्या जनतेनं विसरता कामा नये। आणि मग गेल्या 15 वर्ष सलग 2005, 2009, 2014 या ठिकाणी बीजेपीचेच आमदार या निमित्तानं या जत तालुक्यातल्या या भोळ्या भाड्यामध्ये जनतेनं या निमित्तानं दिले होते। पण प्रत्यक्षात त्यांची गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असताना देखील या आमच्या जत तालुक्याला पाणी पाहिजे असं या निमित्तानं कधीही त्यांनी बोलले नाहीत की त्या निमित्तानं त्याच्यावर कशी कुठली व्यवस्था करता आली नाही। या दादा बोलिए, आप मैंने हेलीकॉप्टर छोड़ दिया आपके लिए, नहीं तो नहीं छोड़ दिया, हेलीकॉप्टर छोड़ दिया, बाय रोड जाएंगे। थैंक यू सर, क्योंकि यहाँ के लोगों को आपको सुनना है, मेरे से ज्यादा आपको सुनना है, आपको सुनना है। म्हणून मी या निमित्तानं एवढंच या निमित्तानं आपल्याला आवाहन करेन की ज्या पद्धतीने गेल्या 5 वर्षामध्ये काम केलं त्याच पद्धतीनं येणाऱ्या काळात सुद्धा हा तुमचा विक्रम सावंत केल्याशिवाय राहणार नाही, हे या निमित्ताने आपल्याला वचन देतो। पण आम्ही वचन देत असताना जे काही आमचे महाविकास आघाडीचे इथले सगळे घटकपक्ष आहेत त्यांच्या सुद्धा मनापासून या निमित्तानं मी धन्यवाद देतो की अशा पद्धतीने येणाऱ्या काळात सुद्धा या तालुक्याच्या अस्तित्वासाठी, या तालुक्याच्या स्वाभिमानासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येऊन लढणं गरजेचं आहे। कारण जसं आपल्या घरातला कर्ता पुरुष आपल्या घरातले प्रश्न सोडवतो, तसा शेजारचा माणूस आपले प्रश्न सोडवणार आहे का? नाही। मग म्हणूनच आपण या निमित्तानं विचार करणं गरजेचं आहे की गेली 2 वेळा आम्ही जवळजवळ 4 वेळा म्हणा, तसं 4 वेळा या जत तालुक्यातल्या लोकांनी विश्वास ठेवून बघितलेला, काय अडचणी भोगल्यात, काय अडचणी आल्या, काय यातना झाल्यात, या सगळ्या आपण सगळ्यांनी जवळून बघितलेल्या। आज एकीकडे बीजेपीनं ज्या पद्धतीनं महादेवराव जानकर साहेबांच्यावर सुद्धा अन्याय केलेला आपण जवळून बघितलेलं की स्थानिक पक्ष कसे संपवता येतील
त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे जानकर साहेब. ज्या जानकर साहेबांचे आमदार जवळजवळ 3 होते, ते 3 आमदार फोडायचं सुद्धा कोणी काम केलं असेल तर याच बीजेपीने केलेलं आहे. कारण त्यांची संस्कृतीच ती आहे की ज्या संस्कृतीच्या माध्यमातून आज आपल्याला बघायला मिळतंय की महाराष्ट्रात ज्या पद्धतीनं जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तोच आज मुद्दा घेऊन त्याच पद्धतीनं जे आज जत तालुक्यातले आमचे गुन्ह्या गोविंदानं नांदणारे जे 12 बलुतेदार आहेत त्यांच्यात सुद्धा विष कालवायचं काम या निमित्तानं त्या बीजेपीच्या माध्यमातून होतंय. आज तेच उमेदवार सगळीकडे सांगतात की जसं आमच्या खासदार साहेबांनी सांगितलं, विशाल पाटलांनी, की हे आज बाहेरचे पॅम्पलेट वाटायला बाहेरचे, प्रचाराच्या सभेला बाहेरचे. पण हेच जर बाहेरचे असतील तर आपण काय करायचं, या 20 तारखेला यांना सुद्धा बाहेरच पाठवायचं. म्हणून ज्या पद्धतीनं आज जत तालुक्यात सुद्धा एकीकडे लिंगायत समाजावर वेगळ्या पद्धतीने टीका केली जाते, त्यांच्या धर्मगुरूंना आज दादागिरी केली जाते, हे सुद्धा आपण जवळून बघितलेलं आहे. आणि हेच आज ज्या पद्धतीने आमच्या लिंगायत बांधवांच्या याच्यावर त्या फेसबुकच्या माध्यमातून जे काही टीका करतात ते सुद्धा या निमित्तानं आपण जवळून बघितलेलं आहे. आज तेच काय सांगतात की ते फेक अकाउंट होतं. मी आजच सकाळी पोलीस स्टेशनला फोन केला आणि काय नेमकं त्या तपासात प्रगती, तर त्यांनी डिटेक्ट केलं की माणूस हा इथलाच आहे. म्हणून येणाऱ्या काळात त्याच्यावर कारवाई होईल, त्याच्याबद्दल नाही आहे. पण एखाद्या समाजावर एक अशा पद्धतीची टीका करणं कितपत योग्य आहे हे सुद्धा आपण ठरवलं पाहिजे. आणि या येणाऱ्या 20 तारखेला आपण त्याच्या मतदान रूपी हक्काच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी दाखवून दिलं पाहिजे. आज सगळीकडे काय सांगताय की आमचं वातावरण इकडंच चांगलं आहे, तिकडंच चांगलं आहे, पण तुम्ही त्याच्यावर कुणीही लक्ष देऊ नका. तुम्ही आपण सगळेजण घरातले लोक आहोत, बाहेरची लोक नाही. हे सुद्धा या निमित्तानं आपल्याला या निमित्तानं मी सांगतो. आणि जास्त न वेळ घेता येणाऱ्या काळात बरंच काही बोलता येईल की या ठिकाणी बीजेपीचे आमदार जे काही सर्वेसर्वा फसवणीस साहेब येऊन गेले, त्यांनी काय सांगितलं की जत तालुका हा दुष्काळ मुक्त करायचा आहे, जत तालुक्याला पाणी द्यायचं आहे. पण ज्या वेळेस 2005 ते 2014 त्या ठिकाणी या तालुक्यात नव्हे म्हणजे गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता कोणाची होती, त्यावेळेस आमचा जत तालुका हा दुष्काळी तालुका आहे माहिती झाला नाही. या तालुक्यातल्या लोकांना प्यायला पाणी पाहिजे हे माहिती झालं नाही. म्हणून म्हणतो या जत तालुक्यातल्या मतदार बंधू भगिनींना या निमित्तानं मी विनंती करतो की अशा उपऱ्या माणसाला आपण खपवून घेणार नाही. आणि आपण येणाऱ्या काळात त्या हाताच्या चिन्हापुढचं बटन दाबून मला या ठिकाणी काम करण्याची संधी द्यावी अशी या निमित्तानं आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या JM न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.